तर मित्रांनो, मी दिलीप वसंतराव महात्मे. माझी शेती आहे, बघू शकता. तर मित्रांनो, ही शेती नायगावला, धामणगाव रेल्वे तालुक्यात, जिल्हा अमरावतीमध्ये आहे. तर काल 27ला मी तुरीची पेरणी केली व काल संध्याकाळी हलकासा पाणी आला इथे. आणि आता आजही आवाड बघू शकता. आजही आवाड येण्याची शक्यता इकडे बघू शकता. व शेतकऱ्याला मित्रांनो पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. पाणी आलं तरच हे जे बियाणे आहे बघू शकता, हे जे बियाणे आहे घेतले याला कोंब फुटू शकतो आणि ते बियाणे वर येऊ शकतात. तर ते आता सध्या पाण्याची आवश्यकता यासाठी आहे का तुरी पेरल्यावर डुकराचा आकात खूप असतो, रानडुकरांचा. तर आपण 2-2.5 एकर वावर पेरल्यावर ते रात्री येतात, वास घेतात आणि ते पूर्ण उकळून नेतात. आणि शेतकऱ्याला प्रत्येक क्षणी काळजी असते. जनावरांची काळजी असते, त्यानंतर शेती कृषीवाल्यांची, डुप्लिकेटवाल्यांची काळजी असते, त्यानंतर पीक निघाल्यावर राजकारण्यांची काळजी असते, कारण की पिकाला भावच नसते. आणि हे निसर्ग जो कधी कधी पाणी जे पाहिजे तेव्हा पाणी पडत नाही आणि असा पाणी पडतो तर नाले नोले वाहून नेतात. तर मित्रांनो, शेतकऱ्यांची अपेक्षा जास्त नाही आहे, फक्त त्याचं पीक हे फुलावं आणि त्याला पिकावं. आणि यावर्षी तरी पिकाला योग्य भाव मिळावा हीच अपेक्षा करतो. धन्यवाद.